नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं कंबाईन ग्रुप बी आणि सी ची जाहिरात मार्च मध्ये येणार आहे. या एक्झाम साठी तयारी करत असताना तुमच्याकडे सध्या साधारणतः 4 ते 5 महिने तुमच्या हातात आहे. गट ब साठी 4 आणि गट क साठी तुम्हाला 5 महिने आहे. ह्या 5 महिन्यात अभ्यास करत असताना बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आतापर्यंत जे मार्गदर्शक आहेत ते पण सांगत असतात की जर नवीन विद्यार्थी असाल तुम्ही किंवा एखादी एक्झाम क्रॅक करायची असेल तर बेसिक पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. यापूर्वी मी पण काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि एकदम बरोबर आहे. फक्त एवढाच मुद्दा आहे की तुमच्याकडे जर कालावधी जास्त असेल तर बेसिक पुस्तकांचं वाचन तुम्ही करायला पाहिजे. पण एक्झाम जर तोंडावर असेल तर बेसिक पुस्तक वाचण्यापेक्षा रेफरन्सेस वाचले पाहिजे, रेफरन्स संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे. संदर्भ ग्रंथ फॉर एक्झाम्पल एखादा लेखक आहे, मी लेखक आहे आणि मला भूगोलचं पुस्तक लिहायचं आहे, तर मी काय करणार, भूगोलचे जेवढे संदर्भ ऑथराइज संदर्भ स्टेट बोर्डचे किंवा महाराष्ट्र सरकारचे शिक्षण विभागाचे जे संदर्भ अवेलेबल आहे त्यानुसार ते संदर्भ लक्षात घेऊन ते सगळे एकत्र करण्याचा प्रयत्न करेल. त्यालाच म्हणतो की मी काढलेलं पुस्तक आहे. सो याचा अर्थ त्या ऑथराइज पुस्तकातनं ऑथेंटिकेट डेटा तिथून घेतला जातो. सो मला म्हणायचं की हे बेसिक पुस्तकच तुम्हाला जर सारांश रूपाने छोट्या फार महत्वाच्या नोट्सच्या स्वरूपामध्ये क्रक्स काढून तुम्हाला जर दिले तर जे की कमी कालावधीमध्ये लिमिटेड गोष्टी ज्या आवश्यक आहे एक्झामसाठी त्या वाचल्या पाहिजे. काही पुस्तकांमध्ये तुम्ही जर बघितलं तर आशिया खंडाची माहिती पूर्ण दिली आहे, रशिया पूर्ण देशाची माहिती दिलेली आहे, ऑस्ट्रेलियाची माहिती दिली, एवढं वाचायची गरज नाही आहे. कंबाईनच्या एक्झामला किंवा एमपीएससी मार्फत ज्या एक्झाम होत असतात त्या एक्झामला काय गरजेचं आहे स्टेट बोर्ड मधलं ते तुम्हाला जर काढून दिलं तर त्याच्यासाठीच तुम्हाला मी हा व्हिडिओ देतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो की एमपीएससी स्टेट बोर्डच्या पुस्तकातनं डायरेक्ट प्रश्न कसा विचारलाय किंवा काही प्रश्नांची उत्तरं देत असताना एमपीएससीच्या पुस्तकातले संदर्भ कसे घेतलेले आहे. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो, प्रश्न दाखवतो, पुस्तक दाखवतो, कोणत्या वर्गाचं पुस्तक आहे, कोणत्या विषयाचा प्रश्न आहे हे पण मी दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की बेसिक वाचावे का, कुठून वाचावे, यातून खरंच प्रश्न येतात का, ह्या तिघांची उत्तर मिळाल्यानंतर महत्वाचे आणि परीक्षा उपयुक्त नोट्स किंवा लेक्चर मिळतील का, तर ते सुद्धा आम्ही अवेलेबल करतोय फार कमी फी मध्ये. म्हणजे किती, फक्त 99 रुपीज मध्ये अवेलेबल आहे. ज्याची फी आतापर्यंत 999 होती. 90% ऑफ देऊन फक्त 99 रुपयात तुम्हाला ही बॅच आम्ही अवेलेबल केली. ज्या बॅच मध्ये स्पर्धा परीक्षांचा पाया ज्याला आपण स्टेट बोर्ड म्हणतो फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केली. ह्या बॅच मध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्या बॅच मधून तुम्हाला या परीक्षेसाठी उपयुक्त अशा नोट्स आणि उपयुक्त असे लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली 5 तारखेपासून चालू झाली. बघा, पूर्व मुख्य एकत्र किंवा पूर्व परीक्षा सेपरेट तुम्ही घेऊ शकता. संकल्प बॅच मराठी माध्यम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, 50% ऑफ चालू आहे. त्या बॅच मध्ये हे फीचर्स तुम्हाला असणार आहे. आणि गट ब गट कच्या मेन्सला जर तुमच्याकडे कुणी असेल तर टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता एक एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा प्रश्न आला एमपीएससी कंबाईन ग्रुप सी प्रिलिम 2025 चा, म्हणजे आता पाठीमागच्या वर्षाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे खालील वर्णावरून समाज सुधारक ओळखा. आता यामध्ये 3 स्टेटमेंट दिले, त्यावरून तुम्हाला ओळखायचंय की समाज सुधारक कोण आहे. आता तुम्ही इथे ह्या प्रश्नासाठी, हा प्रश्न कोणाचा आहे, हा प्रश्न आहे हिस्ट्री या सब्जेक्टचा आहे. हिस्ट्री या पुस्तकासाठी बघा, हिस्ट्रीसाठी तुम्हाला संदर्भ घेताना इथे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, 11th स्टँडर्डचं पुस्तक आहे, ओल्ड हिस्ट्रीचं पुस्तक आहे. पेज नंबर बघा, पेज नंबर पण आम्ही तुम्हाला दाखवतोय. 33 वरती हा प्रश्न विचारला गेलाय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर हा जो 33 नंबरचं पेज आहे याचा रेफरन्स घेऊन सोडवता येतो. कारण इथे त्यांनी म्हटलेलं बघा, लोकहितवादी म्हणजेच कोण बरं, गोपाळ हरी देशमुख असं म्हणतात आणि त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती. मग आता सांगा प्रश्नामध्ये राव बहादूर ही पदवीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे का, तर यस केलेला आहे. याचं उत्तर गोपाळ हरी देशमुखच येणार आहे. म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन तुम्ही सोडवू शकता. अजून दाखवतो मी तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 2025 मागच्याच वर्षी आलेला प्रश्न आहे. प्रश्न हा कुणाचा आहे तर सायन्स सब्जेक्टचा प्रश्न आहे. बघा, यामध्ये पितळ हा डॅश डॅश मिश्र धातू आहे. ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 8वीचं स्टँडर्डचं पुस्तक आहे, ओल्ड सायन्स आहे, पेज नंबर 52 वर जा, तुम्हाला हे दिसेल. यामध्ये हा मुद्दा महत्वाचा आहे. पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवतात. आता तांबे आणि जस्त ऑप्शन आहे का, तर यस ऑप्शन आहे. डायरेक्ट स्टेट बोर्डच्या याच्यातनं पुस्तकातनं प्रश्न उचलला आहे. कंबाईन ग्रुप बी साठी पण विचारला बघा, प्रिलिम 2025 आत्ताचीच क्वेश्चन पेपर आहे, लेटेस्ट क्वेश्चन पेपर आहे. यामध्ये हा प्रश्न कोणाचा आहे, बायोलॉजी म्हणजे सायन्स सब्जेक्ट मधला बायोलॉजी या विषयाशी निगडित आहे. 12वी स्टँडर्डचं पुस्तक तुम्ही घेतलं, पेज नंबर 164 वरती रेफरन्सेस तुम्हाला बघायला मिळतात. प्रश्न आहे खालीलपैकी रक्त गोठण्यात प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणतं. यामध्ये इथे चॅप्टर मध्येच बघा कंटेंट मध्ये दिलंय, अँटी कॉग्युलंट, हिपॅरिन
हिपॅरिन हे त्याचं नाव आहे आणि इथे त्यांनी ऑप्शन दिलंय बघा हिपॅरिन. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न कंबाईन एमपीएससी विचारला कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2025 चा प्रश्न, मागच्याच वर्षाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? टक्के. यामध्ये पुस्तक कोणतं आहे? विषय कोणता आहे? हा बायोलॉजी, सायन्सचा विषय आहे बायोलॉजी. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता 12th सायन्स स्टँडर्डचं पुस्तक आहे. पेज नंबर 164 वर तुम्ही गेला तर तुम्हाला बघायला मिळतं बघा, द प्लाझ्मा फ्लुइड 55%, 55% असतं. याचं करेक्ट आन्सर 55% आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न एमपीएससी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न बघा, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे? हा जिओग्राफीशी कनेक्ट करणारा हा प्रश्न आहे. जिओग्राफीचं 8th स्टँडर्डचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. पेज नंबर 42 वर तुम्ही गेला तर लोकसंख्या वाढी संदर्भात बघा, सरासरी याच्यात काय, यात प्रामुख्याने जन्म दर, मृत्यू दर, सरासरी आयुर्मान, स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो. ते इथे मुद्दे दिलेले आहेत बघा. त्यापैकी इथे कोणते दिले त्यांनी? तर जन्म दर, मृत्यू दर आणि स्थलांतर हे मुद्दे दिले बघा. जन्म दर, मृत्यू दर आणि स्थलांतर हे आहे. इथे माताने जन्म दर, मृत्यू दर आणि स्थलांतर हे 3 मुद्दे इथे दिले. डायरेक्ट स्टेट बोर्डच्या पुस्तकातून हा प्रश्न आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एमपीएससी एमव्हीआय आरटीओ प्रिलिम 2020 ला विचारला प्रश्न आहे, जो की प्रश्न आहे डॅश डॅश हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता. तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. हिस्ट्रीशी रिलेट करणारा हा प्रश्न आहे. यासाठी तुम्हाला वाचायचं आहे 12वीचं हिस्ट्रीचं पुस्तक, पेज नंबर 39 वरती. इथे स्पष्ट त्यांनी सांगितलंय चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांचा उठाव केला. चितूर सिंग ऑप्शन क्रमांक 3 डायरेक्ट आन्सर आहे. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी एमपीएससी राज्यसेवा बघा, राज्यसेवा प्रिलिम 2015 ला प्रश्न आलेला आहे. अल्फा कन यांनी शोधून काढले. हे ऑप्शन देतील इंग्लिशमध्ये पण आहे. जर तुम्ही 9th स्टँडर्डचं सायन्सचं पुस्तक बघितलं, पेज नंबर 155 वरती आहे. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. रदरफोर्ड या शास्त्रज्ञाच्या नावाने ही तुम्ही वाचू शकता. याचं करेक्ट आन्सर आहे ई रदरफोर्ड. त्यानंतर प्रश्न आलेला आहे, बरं भरपूर झाले, असे बरेच प्रश्न आहेत, असे भरपूर प्रश्न आहेत. तुम्ही म्हणाल तर 700-800 प्रश्न आमचे अवेलेबल असे. सो याची पूर्ण स्टेट बोर्डचे पुस्तक तुम्ही वाचत जर बसाल तर किती वेळ जाईल तुमचा? त्यातला क्रक्स काढून तुम्हाला पाहिजे असेल तर या संदर्भातलं डिटेल व्हिडिओ आमच्या फॅकल्टीने पूर्ण स्टेट बोर्डचा अभ्यास केलेला आहे बघा. स्टेट बोर्डचा अभ्यास करणार फॅकल्टीने हे व्हिडिओ पण घेतले आणि हेच फॅकल्टी तुम्हाला बॅच मध्ये पण शिकवायला असणार आहे. सो लक्षात घ्या, ऑथेंटिक डेटा वाचलेला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलाय, क्वेश्चन पेपरनुसार स्टेट बोर्ड मधून कसे प्रश्न आलेले आहे आणि संदर्भ साहित्यामध्ये कसे प्रश्न वाचायचे किंवा प्रश्नाच्या अनुषंगाने कसं वाचायचं हे सगळं सांगणारी टीम तुम्हाला इथे असणार आहे. जर ही टीमच तुम्हाला शिकवणार असेल तर नक्कीच तुमचा वेळ वाचणार आहे, कमी कालावधीमध्ये खूप चांगला अभ्यास होणार आहे, तुमचा स्कोर सुद्धा वाढणार आहे. सो ही टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. यांचे डेमो लेक्चर युट्यूब वरती पण अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला सांगतो स्टेट बोर्डची ही जी बॅच आहे ना, तुम्ही डोळे झाकून घेऊन टाका. काय घेऊन टाका? कारण बघा सगळ्या विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल हे गृहीत धरूनच आम्ही ह्या बॅचची मी फक्त 99 रुपये दिलेली आहे. लिमिटेड सीट साठी लवकरात लवकर जॉईन करा, कालांतराने ही फी पण वाढणारी आहे. सो यामध्ये तुम्हाला सगळं, तुम्हाला आता मी एक्झाम्पल सांगितलं ना, अशाच प्रकारचे प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट एक्झाम मध्ये आलेले त्याची उत्तर तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. सो ही बॅच आहे, तुमच्या वेळेनुसार बघू शकता, किती वेळेस बघू शकता, स्टार्ट म्हणजे स्पीडनी बघा, स्टॉप करून बघा, स्पीड हळू करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. सो बॅच जॉईन करा. बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि मला कमेंट मध्ये पण कळवा याचा फायदा होणार आहे का. एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात कुठे तुम्ही देणार नाही. एवढ्या कमी फी मध्ये ही बॅच आम्ही तुम्हाला अनाऊन्स केलेली आहे. या संदर्भात काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा ऍप डाउनलोड करून लगेच बॅच पण परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशा प्रकारच्या या ऍक्टिव्हिटीज इग्नाइट अकॅडमी राबवतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते पण मला कमेंट मध्ये कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.